नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. शंकर आदर्शप्पा गुंडेवाडी, मुक्काम पोस्ट चावसरवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली, प्राथमिक रिटायर शिक्षक. आहे का नाही? आपली ऊसाची व्हरायटी कोणती होती? 265. 265. किती महिन्याचा ऊस आहे हा 12 महिने झाले आता. सर? जर हात वर करा बरं. 12 महिने झाले. तर किती उंच असेल ह्यो? अंदाजे किती उंच असेल? अंदाजे 7 फुटाच्या 7 फुटाच्या वर आहे. काय? जास्तच उंच. 6 फूट आहे सर. हा? हे 6 फूट आहे. 12 फूट असेल बघा. हे 12 नाही, शेंडा हो पूर्ण हा, शेंडा गेला का नाही? पूर्ण शेंडा का? शेंडा 12 हा, फुटाला झाला. 11 ते 12, उसाच्या कांड्या किती झाले म्हटलं? 31, 30, 28, 28. किती? 12 महिन्यात. 12. 12 महिने. उसाची व्हरायटी कुठली कुठला? 265. अंतर काय केलं? अंतर 4.5 फूट. 4.5 फूट. बरं, कांडी लागण केला होता का ऊस लागण? नाही नाही, ऊस म्हणजे कांडी लागण म्हणजे ह्याचं रोपाचं नाही. हा हा, म्हणजे कांडी लागण. कांडी केलं. लागण हा, केलेलं. कांडी लागण. करता. किती वर्ष झालं करता ऊस? जवळजवळ बघा 15 ते 18 वर्ष झाली 18 वर्ष झालं ऊस करताय. ऊस करतोय. बरं, असा ऊस यापूर्वी कधी असायचा का? नाही, नव्हता. पहिलाच हा. आणि ह्या वर्षी वैशिष्ट्य म्हणजे पाऊस झालाय का म्हणत तसं? नाही नाही, पाऊस नाही. पाऊस असं तर ऊसाचं वेगळंच होते. अजून ह्याच्यापेक्षा वेगळं दिसायला अजून हा. 1 ते 1.5 फूट आरामात. आणि 1 ऊसाची फूट तरी जाडी- वाढला असता. 1 फूट वाढला असता. आणि ऊसाची जाडी अशी नाही, ह्याच्यापेक्षाही मोठी जास्त वाढ. झाडली. आता जाडी किती आहे सर? बघा साधारणतः अंदाजे किती होईल एक ऊस? एक महिन्याचा आहे ह्यो. 2, 3, हा, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 आणि सगळी एकसारखी आहेत. हा, सगळी एकसारखे. एकसारखे. एक बदल नाही. कमी जास्त अजिबात नाही. नाही, कमी जास्त अजिबात नाही. एक ऊस किती किलो होईल? अंदाजे 3 किलो तर होईल. 3 किलो होईल. हो. 2.5 ते 3 किलो. 2.5 ते 3 3 किलो. किलो. एकरी ऊसांची संख्या साधारणतः 40,000 तर 40,000. असेल. 40 ते हा. मग किती ॲव्हरेज पडेल हो अंदाजे एकरी? अंदाज मी एक धरले 70. 70. आम्ही 70 धरले. आपण 50% धरतोय. हा, 50% धरतोय आपण बरं का? हा. गळी धरतोय 50%. 50%. तसं जर सरासरी आपल्याला अवरेज काढायला गेलं तर 100 टनाच्या वर निघायला पाहिजे. निघायला. निघालं. पण 70% त्याच्यापेक्षा हा, सुटले. आणि याला पाऊस मिळाला नाही आणि कालावधी बी नाही ना. अजून 1 महिना डिसेंबर अजून? 20 तारखेला म्हणजे 25 ला चालू केलेला. हा. जानेवारी संपायला मोकळा झाला. मोकळे झाले म्हणजे अजून 12 महिने सुद्धा पूर्ण पूर्ण झाले झाले नाही. तरी सुद्धा आपलं 70 तुमच्या अंदाजे हा. आमचा एक 70 अंदाज तरी 80-90 आमचं निघाले काय calculation अडचण नाही. हा. पण एक 70 तरी माझं. आमचं सरासरी निघायला पाहिजे. निघालं. आता तुम्ही आहे. 80% ऊस येते आपल्यात हो. होय. मिरज तालुक्यात आहे का नाही? सगळ्यांचा ऊस असा आहे का हो? नाही, का बरं? ते थोडस शेती करण्याची पद्धत करण्याची पद्धत. बरं. सगळ्यात महत्वाचं आहे तुमची करण्याची पद्धत. पद्धत. मग आपली पद्धत मशागत काय? कशी करता? आपली पद्धत काय आहे? फक्त मशागत व्यवस्थित करणे, रान पडीक पाडून घेणे हा. हा. आणि शेणखत घालणे हा. आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर करता. वापर केला आहे का हा, नाही? म्हणजे आपण सर रासायनिकचा वापर केला का हो? आम्ही नाही, रासायनिकचा अजिबात काही केलो वापर नाही. अजिबात कधीच नाही आला. कधीच नाही. कधीच वापर केला बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात सर की रासायनिक शिवाय ऊस शेती होऊ शकत नाही. नाही. खादाड पीक आहे ह्याला भरपूर लागते. नाही, नाही, बरं. काही नाही. आता साधारणतः कसं असतं सर माहितीये का की बाहेर असतंय पाला काढल्यामुळं हा. 200 कुठली पण व्हरायटी असू दे, जर आपण पाला काढलं बाहेरची जी बाजू असते ती फुटते. ती व्हरायटी कोणती पण असते. तुम्ही जर आत बघितला नाही. तर त्याला जास्त झालं असं काय म्हणता येत नाही, आत नाही, पण डोळे म्हणजे आत आता नाही. फुगायला लागले. आत सुद्धा आता फुगायला लागले. फुगायला. बरोबर सर आता पाणी बंद करून किती दिवस झाले ऊसाची? म्हणजे 20-21 दिवस झाले. झाले का नाही? आता ही जर जमीन बघायला गेलो पूर्ण मुरमाड जमीन आहे का नाही? आणि काळ्या जमिनीत जर पाणी बंद केलं एक 20-25 दिवस तर पाला वाढ जी आहे ती पिवळं पडते. पिवळं पडतं. आता आपले बघायला गेलो अगदी हिरवागार आहे. जशी काय कांद्याची पात असते की नाही हा. असा हिरवागार आहे. बघा. तसं आहे. हे कसं काय फक्त त्याला शक्य? हे खतच त्यांचं हे कसं काय शक्य झालं? कृषी मूल्य कृषी हा. एवढी ताकद आहे का हो सर ह्यात? आहे म्हणून तर हे हिरवत दिसतंय. खत ताकद नसते तर हिरवत दिसलं नसता. आणि कितीच पाणी कमी पडलं होतं? पाणी महिना ते 1.5 महिना पाणी कमी आलं. कमी म्हणजे काय ड्रिप थोडं थोडं सोडणार तेवढ्या किती अर्धा तास सोडत. बर. पण तरी पण ओलावा टेकला. त्या माड रानाला टिकलं. टिकलं. कशामुळे टिकलं असेल असं वाटतं तुम्हाला? फक्त त्या
कृषामृत. कृषी अमृत खतामुळं पोकळ धरले हा. आणि पाला सावली धरले. सावली धरली आणि ते पाणी धरून पाणी. रसायन टाकलं असतं काय झालं? रसायन भेगा पडल्या असतात. भेगा पडल्या असत्या आणि उष्णतेमुळे वेगळा पडला. उष्णतेमुळे लगे भेगा भेगा पडल्या पडतात आणि मुळी आकडली जातात. ढग वाढले असते. जसं आपण ढग. खरडा उष्णता- खाल्ल्यानंतर हा. कसं आपल्याला पाणी मागतंय हा, तसं हे तसं- पण पाणी मागितलं असतं. पाणी पाणी पण जास्त लागलं असतं. पाणी जादा लागलं. आणि ते कृषामृतचा वापर केल्यामुळे पाणी धरून राहिलं. पाणी धरून राहतं. आणि तेवढी आणि पाण्याची जमीन- गरज भासली नाही हा त्याच्यामुळे. म्हणजे त्या कृषामृतचा वापर केल्यामुळे पाणी सुद्धा कमी लागलं थोडी. कमी कारण रानच पोकळ धरते. रान पोकळ धरते आणि हवा हा आणि घट हवेवरती कठीण होत नाही. तुम्हाला पाण्याची कमतरता कमी भासते. कमी वाजते हवेमुळे हवेवर कारण पोकळ पोकळ झाल्यामुळे. असल्यामुळे गारवा धरून घेते ते हा. मुळी ओढून घेते पहाटे किंवा रात्री. राम सर काय म्हणतात माहिती का, सेंद्रिय कर्ब म्हणजे हवा आणि पाणी सम प्रमाणात जे जमीन साठवून ठेवते हा. त्याला सेंद्रिय कर्ब असं म्हणतात. हा. म्हणजे आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्ब किती वाढलाय हे अगदी जिवंत उदाहरण आपण बघू शकतो. बघू शकतो. सर आपण ही टेक्नॉलॉजी किती वर्ष झालं वापरताय आणि कोणकोणत्या पिकाला वापरलाय तसं? हे फक्त मक्का हा. आणि ऊस या 2 पिकाला वापरलं. हा, किती 2 वर्ष साधारणतः किती वर्ष झालं वापरलं? म्हणजे 15-16 म्हणजे 17-18 वर्षापासून चालूच आहे. म्हणजे आपली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी किती 2-3 वर्ष झालं वापरताय? नाही त्या शेतात सुद्धा दुसऱ्या मी शेतात वापरतोय पण 3-4 वर्ष झाले. हा, 5-6 वर्षापासून वापरतो. बर एकंदरीत तुम्हाला रिझल्ट कसं वाटतंय? एकदम चांगला वाटतो. मग येणारे आता काय तुम्हाला म्हणतात ती ऊस बघितल्यात आपल्या गावातले मला वाटतं बऱ्याच जणांना आपला ऊस बघून होय, गेले. बघून गेला काय ऊस म्हणते. हा, हा, हा. मग मी गावात असा ऊसच झेडपीला बघायला सुद्धा- नाहीये. म्हटले गावात- बरेच जण. हो, बरेच जण म्हणले आणि तुम्ही झेडपीला मी कसं सांगितलं काय वापरलं हम्म. आणि तुम्ही म्हणजे काय टेक्निक वापरली जेणेकरून एवढा उंच ऊस आला आणि ऊस पाण्याची कमतरता भासली नाही. बर म्हणजे वडिलांनी ते समजावून सांगितलं जे आता सांगितलं हा, हा. की सॉइल टेक्नॉलॉजीचं ते हे हा, कृषी अमृत हा ते हा, हा. आणि मायक्रो चार्जर मायक्रो चार्ज सॉइल चार्जर सॉइल वापर केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगले दिसले. चांगले. दिसतं समोरच दिसते आपल्याला. हा, हा, हा. बरोबर आहे. दाखवायची काय गरज नाही. गरजच नाही. तर सरासरी अवरेज काय आता आपण मार्केटचं जर आता कारखान्याचं आपण सरासरी काढतो सर, आता 30-35-40च्या आत आहे त्यावर. शेवट टॉप लेवल म्हणतात 40 झाले आता. टॉप हा, लेवल आता 40, टॉप लेवलला पण 25 पासून पुढे आहे. 25च्या पुढे 40च्या आसपास आहे. हा, असं. म्हणजे त्या पटीने जर बघितलं तर आपलं डबल आहे. डबल आहे. है का नाही? आहे. खर्चाच्या मानाने काय वाटलं? खर्चाच्या मानाने हे सुलभ. सुलभ आहे ना, म्हणजे जास्त असं एकदम नाही. जास्त खर्च होत नाही. हा, 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 हा. मग साधारण तुम्ही एकरी 30 अहो, काय ते मायक्रोन हे आणि ते पावडर देतात ते वजन वाढायला म्हणून त्या शेतात बघितलं मला काय ते बरं वाटलं. बरोबर आहे, बरोबर. त्याला म्हणताना मग मी तुम्हाला सांगितलं की सर आता इथलं असं- हा, हा, हा. हेच देत जावा आणि त्याचाच मी वापर करतो आणि त्याचाच वापर केल्यामुळे मक्का सुद्धा गेल्या वर्षी बघत उभा राहावा चालता. बरं. आता जबरदस्त मग. जबरदस्त प्रत्येक जण येऊन मक्का बघणार काय मक्का हा, 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 हा. हे आपण रासायनिकचा वापर अजिबातच करत नाही. करत नाही. म्हणजे रासायनिकची शेतीसाठी गरज आहे का हो? नाही अजिबात नाही. अजिबात नाही. हे रानं माणसाने- बाजूला करून हे घ्यायचे. सांगायची गरज नाही कारण आपल्या अगोदरच्या पिढ्यांमध्ये कुठं रासायनिक रासायनिक नव्हतंच. हा, बरोबर आहे. सगळे आपलं शेणखत कोंबडी खत हेच शेतकऱ्यांनी एक हव्यासा पोटी एक ते लालसा लागलेली आहे की बाबा वापरायचं. रासायनिक. माणसा हा एक झालं हा. परत ते शेतकऱ्यांच्या डोक्यावर मार्केटिंगचं बंबार्डिंग आहे हा, अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. हा. जे बंबार्डिंग होतंय ना त्याच्यामुळे तो शेतकरीचा कल दुसरीकडे चाललाय चाललाय, रासायनिक हा. कडे. याचा परिणाम शेतकऱ्यावर काय झालाय आता तुम्ही पण नाही अनुभव आहे. नाही उत्पन्न घटायला उत्पन्न घटायला लागलं आणि उत्पन्न का घटतंय हा. पर्टिक्युलरली आता जसं वडील बोलले आमचे की जमिनीत रसायन वापरल्यामुळं ढग वाढते. हा, ढग चिरा पडायला लागतात बरोबर आहे. आणि रान आवडलं जातं. आवडलं जातं आणि त्याच्यामुळे त्यामुळे हवा आणि उष्णता आणि गारवा ते मुळ्या किंवा जमीन शोषून शोषूनच घेत शोषून नाही. घेत घेतच नाही. नाही. हा, हे झालं 1-2 वर्षासाठी पण हे जर कंटिन्यू झालं हम्म. तर तुमच्या जमिनीची ताकद कमी होत जाते कमी होत जाते. रसायन कशामुळे? रसायन बरोबर आहे. हे ऍक्च्युली लोकांना कळायला पाहिजे जमिनीची ताकद वाढवायला पाहिजे का कमी करायला पाहिजे हे शेतकऱ्यांना ताकद जोपर्यंत कळत कळत नाही नाही. तोपर्यंत आपण शेती करू शकत नाही. म्हणजे प्रगतशील आपण होऊ शकत नाही आपल्याला जोपर्यंत हे आपल्याला कळणार नाही हा. तोपर्यंत आपण प्रगतशील होऊ शकणार नाही. अगदी बरोबर. नुसतं उत्पादन घ्यायचं आहे असं नाही, आपण उत्पादन पण निघतंय हा. आणि माती पण शाबूत राहते. शाबूत. महत्वाची माती शाबूत राहणं हे महत्वाचं हे आहे. महत्वाचं. कारण असं नाही की ह्या पिढीने खाल्लं म्हणून झालं अजून पुढच्या पिढींना पण कितीतरी जमीन चांगली पिढ्या पाहिजे असं ना. वाढत जाणार राहिलेली. आहेत ना. बरोबर बरोबर. जमीन चांगली राहिली पाहिजे पुढच्या पिढ्यांना बरोबर, बरोबर. आता मला मिळते म्हणून वाटेल तेवढं हव्यासा खत पोटी काहीतरी घालायचं घालायचं. आणि काही करायचं मग पुढच्या पिढीने करायचं काय आता सध्या जर तुम्ही बघितला हा. नदीकाठच्या जमिनी कशा झाल्या शारपड झालेले फक्त रसायनमुळे शारपड झालेले आहेत. कशामुळे झालं? रसायन रसायन. अति जास्त वापर रसायनचा हा, हा. तुम्ही भरमसाठ वापर करतात. भरमसाठ भरमसाठ वापर म्हणजे होतो. बघा,
अहो 25 पडूपर्यंत रडायचे अरे average आणि त्या 25 average माड- एकरी 25 25 कसं नागांचे आणि लय झालं आपण तर 30, असल्या 35. माळरानावर पाणी कमी असताना पाऊस कमी असताना हे रिझल्ट Result दिसतात दिसतात. आणि पाणी आणि आपलं त्याच्यामुळे. नदीसारखं गोड नाही गोड नाही पाणी देखील आपलं तसं नाही सपक सपक असून देखील असून दे. हा, नदीसारखं कंटिन्युअस पाणी नाही मॅक्झिमम आपलं कसं आहे एक तर पावसाचं पाणी नाहीतर मग कॅनलचं आलं तर पाणी पाणी ह्या दोन वर तर आपला भरोसा आहे. म्हणजे त्याच्यावरच राम सर नेहमी आपण- काय म्हणतात बघा पाण्यापेक्षा पोषण किती महत्वाचं आहे हे आपलं जिवंत उदाहरण आपण देऊ शकतो देऊ शकतो. योग्य पोषण दिलं तर हा. पाणी सुद्धा कमी लागते हा, कमी लागते है का नाही बरोबर. कमी हे अगदी बरोबर. तुम्ही इतर शेतकऱ्यांना सर गुरुजी आता काय संदेश देऊ शकता फक्त तुम्हाला हे त्याच्या पद्धतीनं रान सुरुवातीला नांगरून तापून घेणे आणि थोडस एकरी माड रान असलं खडकाचं असेल तर एकरी एक 4 ते 5 पोती मिठाचे टाकणे त्या नांगरल्यानंतर काही बारीक बारीक कडक असतील ना आता सर काय होते माहिती का कृषी अमृत वापरल्यानंतर ती खडी सुद्धा राहत नाहीत सर नाही ह्यात राहिलेच नाहीत माझ्यात आता तुम्ही पूर्ण हे झाली मीठ वापरलाय कृषी अमृतच हो, वापर वापरले पण ह्या प्लॉटला वापरले खडी जरा होती त्या असं निम्म्या भागाला दगड होते बरोबर. त्यामुळे मीठ टाकल्यामुळे ते हा. चुराच बरोबर आलेच म्हणजे एकंदरीत तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर हा. रिझल्ट येतात नाही, 100% हे 100% यायलाच पाहिजे आता यायलाच समोर पाहिजे उदाहरणच आहे. येतात नव्हे यायलाच पाहिजे बरोबर हा. थँक्यू ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर चला.